आज शिवजयंती अखंड भारतामध्ये एक उत्साहाचं वातावरण या दिवशी असतं। सगळेजण एक भारतीय म्हणून सगळा जात धर्मभेद बाजूला ठेवून सगळ्या भारताचा पोशिंदा असलेल्या छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी एकवटलेले असतात। असाच एक उपक्रम आज इस्लामपूरमध्ये महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीनं माननीय शाकीरभाई तांबोळी महाराष्ट्र संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि त्यांच्या आम्ही सर्व सहकाऱ्यांनी विशेषतः मुस्लिम मावळ्यांनी शिवजयंती साजरी करण्याचं ठरवलं आणि एक भारतामध्ये ज्या पद्धतीचं विषारी वातावरण आहे अशा वातावरणामध्ये एक आदर्श वस्तुपाठ या शिवजयंतीनं घालून दिलेला आहे। त्याबद्दल मी सर्व सहकाऱ्यांचं खरं तर मनापासून अभिनंदन करतो। हे अशा अत्यंत आणीबाणीच्या काळामध्ये शिवरायांचे खरे मावळे तुम्ही शोभलेला आहात। हे जे विखार आणि विषारी वातावरण पसरवणारे लोक आहेत त्यांना फाट्यावर मारून प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक मावळ्यानं मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती साजरी करावी आणि शिवविचार पुढे न्यावेत। म्हणजे शिवाजी महाराजांचे विचार हे प्रत्येकानं अंगीकारण्यासारखे आहेत आणि सगळ्या म्हणजे त्यांच्यासारखा प्रजाहितदक्ष राजा आजवर या भारतामध्ये झालेला नाही किंवा जगामध्ये झालेला नाही। त्याच्यामुळं आज ही शिवजयंतीचं औचित्यानं शिवाजी महाराजांना वंदन करून जो काही शिवजयंतीचा कार्यक्रम हे सगळे घेत आहेत त्याबद्दल शुभेच्छा। हा कार्यक्रम अधिकाधिक मोठा व्यापक प्रमाणात आणि प्रत्येक वर्षी व्हावा यासाठी आम्ही सगळे प्रयत्नरत राहू एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शिवजयंती या देशामध्ये जो लोकशाहीचा पाया घातला त्याची सुरुवात ही छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्यापासून झाली। हे रयतेचं राज्य निर्माण झालं ते वारकरी संतांच्या विचारावर झालं आणि वारकरी संतांचे विचार हे बसवण्णांचे विचार आणि या देशातल्या बुद्ध आणि महावीरांच्या विचारांची पुढची साखळी आहे। त्यामुळं या देशातलं पहिलं असं राज्य की जे मनुस्मृती नाकारून समतेच्या आणि न्यायाच्या कायद्याला धरून सुरू झालं ते रयतेचं राज्य। हे रयतेचं राज्य उभा करण्याचं काम जसं जिजाऊंनी केलं तसं शिवाजी महाराजांनी केलं। त्या दोघांचा समान वाटा या राज्यामध्ये आहे। त्यामुळंच स्त्रियांना न्याय देणारं, शेतकऱ्यांना न्याय देणारं, सर्व जाती धर्मातल्या राबणाऱ्या माणसाला न्याय देणारं एक नवं राज्य या भूप्रदेशामध्ये अस्तित्वात आलं। त्या राज्याचे जे राज्यकर्ते आहेत ते शिवाजी महाराज, त्यांच्या जयंती आहे। त्यांनीच या देशाला सेक्युलर राज्य कसं करावं हे शिकवलं। त्यांनीच या देशामधल्या जातीच्या पायावर चाललेला भेदभाव नाकारला, धर्माच्या पायावर चाललेला भेदभाव नाकारला। छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्यानंच स्त्रियांच्या सोबत सन्मानानं व्यवहार कसा करावा आणि न्याय व्यवस्था ही पर्यावरणाला पूरक कशी असावी याचे आदर्श हे शिवाजी महाराजांनी घालून दिले। कर गोळा करताना मनुस्मृतीनं ज्यांना सोयी सवलती दिल्या होत्या त्या ब्राह्मण धर्माला कर लावला जात नव्हता। पण या देशातले शिवाजी महाराज हे पहिले राज्यकर्ते आहेत की ज्यांनी सांगितलं की जर माझी रयत कर देत असेल तर सगळ्यांना कर द्यावा लागेल। ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो हे जे आज्ञापत्र पहिलं निघालं ते जातीभेद नाकारण्यासाठी निघालं। त्यामुळं समतेचं, न्यायाचं आणि राज्यकारभाराचं सगळ्यात चांगलं मॉडेल या देशामध्ये कोणी उभा केला असेल तर ते शिवाजी महाराजांनी केलं। अशा या राजाची आठवण करणं म्हणजे पुन्हा एक वेळा या देशातली लोकशाही, पुन्हा एक वेळेला रयतेचं राज्य, पुन्हा एक वेळेला भारतीय संविधान हे टिकवण्यासाठी लढण्याची जिद्द निर्माण करणं असा याचा व्यवहारातला अर्थ असल्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो
आणि भारतीय लोकशाही जिंदाबाद असं म्हणून थांबतो. धन्यवाद. जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं हा रयतेचा राजा म्हणूनच देशभर त्याची संभावना होती. आणि रयत म्हणजे 12 बलुतेदार सगळ्यांना एकत्र असलेल्या संघटना म्हणून खऱ्या अर्थानं आज जे आम्ही शिवजयंतीच्या निमित्तानं इथं सगळे 12 बलुतेदार सगळी रयत इथं या ठिकाणी गोळा झालेलो आहोत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 साली जी पहिली शिवजयंती केली आणि शिवाजी महाराजांची समाधी ज्यांनी शोधून काढली, त्या अर्थानं खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा आपण आजच्या दिवशी वंदन केलं पाहिजे. एका वेगळ्या जमातीच्या लोकांनी शिवाजी महाराजांना गाडण्याचं काम केलं, परंतु फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांना अतिशय पुढं आणण्याचं काम केलं आणि हीच खरी चळवळ आहे. आणि एक वेगळं संघटन या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सध्या निर्माण होत आहे. त्याला एक आपणच त्याला फुले शाहू आंबेडकर ही चळवळच त्यांना सांभू शकतो. म्हणून आजच्या या जयंतीच्या निमित्तानं प्रत्येक नागरिक, प्रत्येक घरातली स्त्री ही जागरूक राहायला पाहिजे. खोट्या इतिहासाकडे न पाहता आपण खऱ्या इतिहासाकडे पाहून या शिवजयंतीच्या निमित्तानं मी विनम्र अभिवादन करतो. जय भीम. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज पूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आज उरुळी शिवरपूरमध्ये महाराष्ट्र संघर्ष समितीचे अध्यक्ष शाकीरबाई तांबोळी यांनी त्याचे आयोजन केले आहे. त्याबद्दल ते आपल्याला त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. नमस्कार. आज शिव जन्मोत्सव, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मदिन. प्रथम मी या जन्मदिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज आमच्या सर्व सहकार्यांनी छत्रपतींच्या बाबतीत फार जे काही सांगितलं आपल्याला समोर आहेच. मी फक्त एवढंच सांगतो की आज छत्रपतींच्या नावाने जे कोणी राजकारण करत आहे किंवा समाजामध्ये वातावरण दूषित करण्याचं काम करत आहे, या शुभदिनी वास्तविक पाहता यांचं नाव घेणं सुद्धा चुकीचं आहे. पण ही वेळ पण अशी आहे की त्यांना त्यांच्याशिवाय बोलल्याशिवाय ते पण पूर्ण होणार नाहीये. एका काँग्रेसच्या नेत्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि शेरे मैसूर टिपू सुलतान यांची तुलना केली असं ह्या लोकांनी उठवलं. वास्तविक पाहता ती तुलना नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काम होतं त्या कामाला आदर्श ठेवून, त्या कामाला अनुसरून टिपू सुलतान यांनी काम केलं असं ते म्हणण्याचा तो अर्थ होता. परंतु काही जी लोक आहेत, या लोकांनी ज्यांची बडबड जास्त होती, ज्या वेळेला जीभ ओव्हर टाइम करत असते त्यावेळेला मेंदू हा संपावर गेलेला असतो. अशा प्रकारचा हा जो हे राणा असतील किंवा संग्राम जगताप असतील, या प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो. आणि सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 16व्या भागामध्ये टिपू सुलतान यांचा फोटो दिलेला आहे. आणि हे जर टिपू सुलतानाला नाकारत असतील तर ते निश्चितच संविधानाला मानत नाहीत. याचा अर्थ असा होतोय संविधानाला विरोध करतायत. आणि उलट हेच लोक मुस्लिम समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून संविधान विरोध आहे असं दर्शवण्याचा प्रयत्न करत आहेत. याला निश्चितच ह्या गोष्टी रोखणाऱ्या आहेत. मी सर्व जो पुरोगामी समाज आहे, जो शिव शाहू फुले आंबेडकरांना म्हणणारा जो समाज आहे, या समाजाचा धन्यवाद करतो की समाज दूषित करण्यापासून ही लोक काम करत आहेत आणि आमच्यासारख्या अल्पसंख्याक समाजाला फार मोठा आधार देण्याचं काम करत आहेत. धन्यवाद. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत आणि ह्या कार्यक्रमाचं औचित्य असं आहे आणि वैशिष्ट्य पण असं आहे की एका मुस्लिम बांधवानं स्वतःचा पुढाकार घेऊन त्यांच्याच प्रभागात त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलंय. महाराजांनी आपणाला स्वातंत्र्य दिलं, स्वराज्य दिलं, पण आता
ह्या नवीन पिढीवर आणि आपल्या सर्वांच्यावर ही जबाबदारी येऊन पोचली आहे की ह्याला समता आणि समृद्धी प्राप्त करून देऊन ह्या लोकांना आपल्याला मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांच्यातले मनातले द्वेष आणि आपल्यात पसरू पाहणारे आतंकी विचार यांना दूर करून यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलो आहोत. आणि यांना कुणी अतिरिक्त वेगळ्या नजरेनं पाहण्याचा विचार केला तर त्यांच्या पुढे आम्ही पहिल्यांदा असू. या निमित्तानं एवढंच सांगेन की आपल्या लोकांना कधीही एकमेकात वितुष्ट नव्हतं आणि नाही. जोपर्यंत एखाद्या ठिकाणी ऍक्शन इज इक्वल टू रिॲक्शन असं म्हटलं जातं, क्रिया झाली की प्रतिक्रिया येते, हे मानवी गुणधर्म आहे. त्याप्रमाणे काही गोष्टी घडल्या गेल्यात, पण त्याचा भाव करत राहणं आणि त्याच गोष्टीला खत पाणी देणं चुकीचं आहे. तर आपल्यात कधीही ते नव्हतं, नसणार आणि राहणार नाही याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करू. आणि इथं कसं आहे की जिथं आग लागली तर तिथं आग लागण्यासाठी पोषक वातावरण नसेल तर आग लागणारच नाही. त्यामुळं तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय, तृण नाही तिथे कसे पेटेल बनवा. तसं आपल्यात जर एकता असेल, समानता असेल तर कोणीही आपल्यात दुजाभाव निर्माण करू शकणार नाही. त्यामुळं आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण एकत्र जमलोय, सर्व धर्माचे लोक इथं आहेत. त्यामुळं आपणाला इथं कोणी सांगायचं स्पेशल सांगायची गरज नाही की आम्ही एकत्र आहोत, आमच्यात काही फूट नाही. आपण जमलोय ह्याच्यातून दिसून येते आणि ह्या असेच कार्यक्रम सातत्याने केले जाणार, होत राहणार. यासाठी आमचा सतत पाठिंबा असणार. महाराष्ट्र संघर्ष समिती त्याच्या अनुषंगानं काम करतेच आहे, त्यांना आम्हाला संपूर्ण पाठिंबा देत राहू आम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.